हाय फ्रेंड्स, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 16 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू मित्रांनो, आपण जो सुंदर प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण चालू घडामोडीने करत असतो. सध्याच्या चालू घडामोडी म्हणजे लोकसभा निवडणुका. NDA आणि इंडिया आघाडी दोघांनीही जोरदारपणे आपापला प्रचार सुरू केलेला आहे. उमेदवारांची पळवापळवी आणि रॅलीज, मोठमोठ्या सभा यांचा धडाका सुरू आहे. एका बाजूला लोकशाहीचा हा उत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रातही काही घडामोडी घडत आहेत. या आठवड्यातली सर्वात मोठी घडामोड म्हणजे ज्या दिवशी हे पॉडकास्ट रिलीज होणार आहे त्या दिवशी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मागील पॉडकास्टमध्ये मी मेन्शन केल्याप्रमाणे हा महिना आपण सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा करणार आहोत. या महिन्यामध्ये दलित समाजातून वारकरी संप्रदायामध्ये आपलं योगदान देणारे महान संत चोखोबा महाराज, ज्यांच्या अभंगाच्या ओळी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखांमध्ये छापलेले आहे. त्यासोबतच त्यांचा हू वेअर शूद्राज नावाचा जो ग्रंथ आहे तो त्यांनी संत चोखोबा महाराज यांना अर्पण केलेला आहे. सामाजिक विषमतेविरुद्ध अतिशय दलित अस्पृश्य समाजातून येणाऱ्या संत चोखोबा महाराजांनी जो तत्कालीन व्यवस्थेला लढा दिला आणि व्यवस्था बदलवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला, त्याचं एक उदाहरण म्हणून आपण संत चोखोबा महाराज यांच्याकडे पाहतो. तर चालू महिना आपण संपूर्णपणे संत चोखोबा महाराज आणि त्यांच्या सारखेच लेखक, कवी असलेले त्यांचे कुटुंबीय, विशेषतः त्यांच्या पत्नी संत सोयराबाई, भगिनी संत निर्मळाबाई, मेहुणे संत बंका आणि मुलगा कर्ममेळा यांच्या विवेचनाचा आपण सामाजिक न्याय महिना म्हणून आपण या महिन्यामध्ये वापर करणार आहोत. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला, अस्पृश्य समाजाला, गावकुसाबाहेर टाकलेल्या समाजाला जागं केलं, त्यांच्यातलं आत्मभान जागं केलं, समाज सुशिक्षित आणि जागृत करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे आजही सर्वच समाज त्यांनी या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कृतकृत्य आहे. अतिशय उत्साहानं त्यांची जयंती ही संपूर्ण देशभर साजरी केली जाते. त्याच माळेचा एक भाग म्हणून किंवा सामाजिक न्यायाच्या या लढ्यामध्ये लढणारे अस्पृश्य समाजातले संत चोखोबा महाराज हे जातीय उतरंडीच्या तत्कालीन पायऱ्यांमध्ये सर्वात खालच्या पायरीवर उभे असायचे. पंढरपूरच्या विठ्ठलासमोर त्याच्या दारात उभे राहून जोहार मायबाप जोहार नावाचा जोहार ते मांडायचे. विठ्ठलाला प्रश्नही विचारायचे, परंतु दुर्दैवाने त्यांना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची संधी नव्हती. संत चोखोबा महाराजांची ही अवस्था, तर त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांची अवस्था काय असेल? समाजातला सर्वाधिक शोषित घटक म्हणजे दलित समाज आणि दलित स्त्री तर त्याहून अधिक शोषित. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत आज आपण दलितांमधल्या शोषित समाज म्हणजेच दलित संत सोयराबाई यांचे विवेचन आपण करणार आहोत आणि त्यांच्या अभंगाची चर्चाही आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. मित्रांनो, दलित समाजातले चोखोबा आणि त्यांची पत्नी, चोखोबाच्या वाट्याला आलेलं संघर्षाचं जिनं आणि या संघर्षाच्या जिन्याला तितक्याच समर्थपणे साथ देणाऱ्या संत सोयराबाई यांचं कर्तृत्व अचाट आणि अफाट आहे. इतिहासानं त्या दोघांचीही फार मोठी दखल घेतली असं वाटत नाही. संत चोखोबांचे अभंग उपलब्ध आहेत, परंतु संत सोयराबाई यांचे मात्र फक्त 92 अभंग उपलब्ध आहेत. याचा अर्थ काय? त्यांनी फक्त 92च अभंग लिहिले, परंतु त्या काळची व्यवस्थाच अशी होती की फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन, श्रवण, वाचन याचा अधिकार कुठल्याही दलिताला नव्हता. तरीही त्यांनी हे लेखन केलं. सोयराबाईंचं लेखन अतिशय रसाळ, साधं, सोपं, प्रेमळ आहे. कळत नकळत आपल्याला वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे आणि हळूवार प्रश्न विचारणार आहे, थोडंसं बंडखोरीकडे जाणार आहे आणि चोखोबाला समर्थपणे साथ देणार आहे. संत सोयराबाई या फक्त जातीय भेदभावाच्या विरोधामध्ये नाहीत, तर स्त्री पुरुष असमानता आणि स्त्री देहाचा विटाळ मांडणाऱ्या लोकांच्या विरोधामध्येही संत सोयराबाई यांनी लेखन केलेलं आहे. त्या चोखोबासाठी देवाशी वाद घालतात. देवाला म्हणतात, का देवा, आमचा असा का छळ केला? कशासाठी तुम्ही आम्हाला हीन जातीमध्ये जन्माला घातलं? एकतर जातीमध्ये हीन, त्यात महिला, स्त्री, एकतर आमच्या जातीचा विटाळ, पुन्हा त्यात स्त्री देहाचा विटाळ. या विटाळावर हल्ला करताना संत सोयराबाई लिहितात, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला
कवन धर्म, विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. सोयराबाई म्हणतात की देहाला विटाळ, सगळे म्हणतात की या देहाचा विटाळ आहे, पण आत्मा मात्र देहापासून वेगळा आहे. देहात वसलेला आत्मा हा शुद्ध आहे, बुद्ध आहे, ज्ञानी आहे. देहाचा विटाळ या देहातच निर्माण झालेला आहे. कारण स्त्रियांना काही 4 दिवस विटाळशी म्हणून बाजूला बसवलं जातं. आजही प्रथा ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसून येते. जर ज्या स्त्री देहाला विटाळ आहे आणि हा विटाळ आहे म्हणूनच या स्त्री देहातून उत्पत्ती आहे. ज्या स्त्रीला विटाळ नाही त्या स्त्री देहातून उत्पत्ती होत नाही. म्हणजे विटाळ हा एक उत्पत्ती करणारा घटक आहे आणि त्यामुळं हा विटाळ मानणारी जी माणसं आहेत त्या माणसांना त्या प्रश्न विचारतात. सोयराबाई यांच्या जीवनामध्ये अनेक घटना आहेत. सोयराबाई आणि चोखोबा या दोघांचं जीवन एकमेकापासून वेगळं करणं अशक्य आहे. जे चोखोबाने सोसलं किंबहुना त्याही पेक्षा जास्त हे सोयराबाईंना सोसावं लागलं. एकतर सामाजिक विषमता, उच्च नीचता, वर्णव्यवस्था याचे चटके. विठ्ठल भक्त चोखा मेळा यांच्या पत्नी असल्यामुळं एवढ्या ज्ञानी माणसाला सोबत घेऊन संसार करायचा, काबाड कष्ट करायचे, गाव कोसाबाहेर उपेक्षित जीवन अभिमानानं जगायचं. परंतु चोखोबाची पत्नी म्हणून अभिमानानं त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी स्वतःला चोख याची महारी असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये केलेला आहे. स्वतःच्या नावापेक्षा त्या चोखोबाशी किती तादात्म्य पावल्या होत्या, किती एकरूप झाल्या होत्या हे आपल्या लक्षात येतं. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. बरीच वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हतं. त्याबद्दलही एक कथा सांगितली जाते. एक वयस्क गरीब ब्राह्मण हा सोयराबाईंच्या घरी आला आणि त्यांना म्हणू लागला की माय, मला खूप भूक लागली, मला काहीतरी भिक्षा दे, मला काहीतरी खायला दे. सोयराबाई म्हणाल्या, बाबा रे, आम्ही अगोदरच हीन जातीत जन्मला आल्यामुळं आम्ही खूप सोसला आहे. तुला जर मी खायला घातलं तर तुझा धर्म बाटेल, बुडेल आणि कदाचित त्यामुळं पुन्हा लोक आम्हालाच भांडतील. तो म्हातारा ब्राह्मण म्हणतो की असू द्या, मी जर आज काही खाल्लं नाही तर मी मरून जाईल. असं म्हणतात की सोयराबाईंनी त्याला शिळा दहीभात दिला आणि हा दहीभात दिल्यानंतर सोयराबाईंना पुढे पुत्र प्राप्त झाला. वास्तविक ह्या सगळ्या सांगावांगी कथा आहेत, परंतु बऱ्याच काळानंतर त्यांना पुत्र प्राप्त झाला आणि त्यांची जी खंत होती की आम्हाला मूल बाळ नाही, आम्हाला लेकरू नाही, मग आम्ही देवा, आम्ही तर तुझे एवढे भक्त आहोत आणि तू आम्हाला का असं करतोस, आम्हाला का बरं मूलबाळ नाही. त्या म्हणतात की आमच्या कुळी नाही वो संतान, तेने वाटे शीन माझ्या मना. मूलबाळ नसल्याचं दुःख त्यांनी या त्यांच्या ओळीतून व्यक्त केलेलं होतं. पण जेव्हा कर्ममेळाचा जन्म झाला तेव्हा त्यांचं जीवन अतिशय आनंदानं बहरून गेलं. कर्ममेळाचा जन्म झाल्यानंतर त्या लिहितात की उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा, विठ्ठल नामाचा गजर येणे धावे रुक्मिणीवर, विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदाने, करी साहित्य सामग्री म्हणे चोखियाची महार. अशा प्रकारे विठ्ठल सावळा कर्ममेळाचा जन्म झाल्यानंतर आला आणि विठ्ठल नामाचा गजर करत करत त्याने सामग्री जमा केली आणि काय करू लागली, ती कर्ममेळ्याचं बारशाची तयारी करू लागली. चोखोबा हे एक केंद्रस्थान आहे आणि ह्या चोखोबा नावाच्या केंद्रस्थानाच्या भोवती त्यांचे सर्व कुटुंबीय आहे. जगामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये एकाच कुटुंबामधील एवढे कर्तृत्ववान लेखक कवी असलेली कुटुंब फार कमी आहे. भारतामध्ये आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबाचं उदाहरण घेऊ शकतो. परंतु वारकरी संप्रदायामध्ये असे 2-3 कुटुंब आपल्याला दिसतील की त्या कुटुंबातले सर्वच जण लिहिते आहेत, सर्वच जण कवी आहेत, सर्वच जण विचारवंत आहेत. त्यांचा स्वतःचा विचार त्यांनी कवनांमधून मांडलेला आहे. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे चोखोबांचं. आणि चोखोबांच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं की त्यांना शिक्षणाचा, ज्ञानाचा अधिकार नाकारलेला होता. त्यानंतर दुसरं कुटुंब म्हणजे जगद्गुरु संत तुकोबाराय यांचं कुटुंब. आणखीन एक उदाहरण संत एकनाथ महाराजांचं कुटुंब आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंबीय. याचा अर्थ असा की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही, तर ते वाटलं पाहिजे आणि वाटण्याची सुरुवात ही आपल्या घरापासून झाली पाहिजे. आणि आपल्या घरातली माणसं लिहिती बोलती झाली तरच आपण समाजाला ताठ मानेनं सांगू शकू की संपूर्ण समाजाला लिहितं, वाचतं, विचार करतं झालं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी समाज हा विचारप्रवण केला, विचारशील केला
अंधश्रद्धा रूढी परंपरेच्या विरोधामध्ये समाज उभा राहिला आणि धर्माच्या नावानं चाललेला हा जो बाजार होता, हा बाजार वारकरी संप्रदायानं हा मोडून काढला आणि एक नवा विचार संपूर्ण समाजाला दिला. त्यामुळेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी अपेक्षित असलेला समाज एक लढवय्ये धारकरी वारकरी या समाजाच्या शिकवणुकीतूनच तयार झाले. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये संत चोखोबा महाराज यांचं योगदान सुद्धा खूप मोलाचं आहे. चोखोबांच्या प्रेरणेने एक क्षुद्र निरक्षर स्त्री ज्ञानाची आस बाळगते, शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, ही एक फारच मोठी गोष्ट होऊन गेली आहे. त्यांना खूप हिणवले गेले, काही वेळा मारही खावा लागला आणि या वेदना त्यांनी त्यांच्या शब्दातून मांडलेल्या आहेत. विठोबा दर्शनाची आस धरण्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबांना कोंडून मारले, कपडे फाडले, चांबडी लोळवली, परंतु चोखोबा या सर्वांना घाबरणारे नव्हते. चोखोबाने हे सर्व सहन केलं आणि विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये उभे राहूनच त्यांनी आपला जोहार मांडला आणि लोकांना सुद्धा सांगायला लागले की जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. परंतु केवळ देवाला पाहिलं, देवाचं दर्शन घेतलं म्हणून मार मिळाला. ही खंत, हे दुःख, ही भळबळती जखम ना सोयराबाईंना सहन होत होती ना चोखोबाने. काय म्हणतात सोयराबाई या मारहाणीबद्दल? हीन हीन म्हणून काग मोकलिले, परी म्या धरिले पदरी तुमच्या, आता मोकलिता नवेनित बरी, थोरा साजे थोरी थोरपणी. त्या विठ्ठलाला म्हणतात की आम्हाला हीन हीन म्हणून तुम्ही का मोकललं, का मारलं? आम्ही पण तुमच्यासारखीच माणसं आहोत, हाडा माणसाची माणसं आहोत. मला जरी हीन म्हटलेलं असलं तरी हे विठ्ठला मी तुमचा पदर धरलेला आहे, मी तुमच्या भक्तीची आस धरलेली आहे. आणि जेव्हा मी तुमची भक्ती करते तेव्हा सुद्धा जर मला मोकललं जात असेल, मला मारहाण होत असेल, माझ्या नवऱ्याला असं तुम्ही मारत असाल जो की तुमचा निस्सिम भक्त आहे, तर तुम्ही एवढे थोर आहात, मोठे आहात, देव आहात, संपूर्ण विश्वाचे तारण आहात, तुम्हाला हे शोभतं का? तुमच्या भक्ताला असं मारहाण होत आहे, हे तुम्हाला आणि तुमच्या मोठेपणाला तरी शोभणारी गोष्ट आहे का? असा प्रश्न या सोयराबाई विठ्ठलाला विचारतात. त्यांना अशी आख्यायिका सांगितली जाते की चोखोबांना विठ्ठलाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यांच्या मनात खूप इच्छा होती की आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. आणि मग एके दिवशी अशी आख्यायिका आहे की त्यांना विठ्ठलानं बोलवलं, विठ्ठल त्यांना घ्यायला बाहेर आला, विठ्ठल त्यांना मध्ये घेऊन आतमध्ये त्यांच्या बसण्याच्या जागेवर जिथं विठ्ठलाच्याच मूर्ती आहे त्या ठिकाणी घेऊन गेला आणि विठ्ठलाने त्या ठिकाणी सांगितलं की बघ, पहा मला डोळे भरून आणि तुझी इच्छा तू पूर्ण करून घे. गंबा सरदार असं म्हणतात की संतांच्या जीवनातले जे काही चमत्कार आहे, हे चमत्कार आहेतही आणि चमत्कार नाहीतही. चमत्कार आहेत या कारणाने की संतांनी किंवा तत्समकालीन व्यक्तीने ते लिहून ठेवलेले आहे, आणि चमत्कार नाहीत या अर्थाने की असं होणं लौकिकदृष्ट्या शक्य वाटत नाही. पण चमत्काराच्या माध्यमातून संतांच्या मनातील ज्या सुप्त इच्छा असतात, त्या सुप्त इच्छा हे संत चमत्काराच्या माध्यमातून पूर्ण करून घेतात, असं मत गंबा सरदार नावाचे प्रसिद्ध अभ्यासक त्यांनी मांडलेला. तर हाही असा चमत्कार की चोखोबांना विठ्ठलानं आतमध्ये नेला, आपल्या गळ्यातला हार चोखोबांच्या गळ्यामध्ये घातला. पुजाऱ्यानं पाहिलं, तो ओरडला, अरे बघा विटाळ झाला. आणि हा चोखोबा मध्ये आला, लोक जमा झाले, चोखोबाला पकडून बाहेर नेलं. नेहमीप्रमाणे चौकामध्ये त्यांना आणण्यात आलं, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यांना शिक्षा झाली, त्यांना बैलगाडीला बांधून फरफटत घेऊन जावं अशी शिक्षा झाली. आणि मग त्या बैलगाडीच्या समोर या सोयराबाई उभ्या आहेत, विठ्ठलाला प्रश्न विचारत आहेत आणि मागील आपण चर्चिलेल्या अभंगामध्ये त्या विठ्ठलाला म्हणत आहेत की बघ हे शोभतंय का तुला? आणि ही स्त्री विठ्ठलाशी बोलते. विठ्ठल भक्त हा चोखोबा आहे. त्यामुळं ते लोक घाबरले आणि त्यांनी विचार केला की अरे बाबा, हा तर विठ्ठलाचा भक्त आहे, आपण जर याला शिक्षा देत बसलो तर आपल्यावर अरिष्ट येईल. तिथल्या लोकांनाही पटलं की हा विठ्ठलाचा निस्सिम भक्त आहे. ज्या पुजाऱ्याने त्यांना पाहिलं होतं चोखोबांना आणि त्यांनी असा आरोप केला होता की त्यांनी गळ्यातला हार चोरला, परंतु ही सर्व परिस्थिती पाहता सर्वांना उमगलं की हा विठ्ठल भक्तीमुळे, याच्या पारलौकिक शक्तीमुळे तो हार त्याच्या गळ्यामध्ये आलेला आहे. आणि पुन्हा काही जणांनी विठ्ठलाच्या मूर्तीकडे जाऊन पाहिलं तर तिथेही तो हार होता. आणि मग त्यानंतर सर्वजण त्यांच्या समोर नतमस्तक झाले. आणि या सगळ्या घटनेबद्दल सोयराबाई काय म्हणतात पहा. पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळिले, तया लागी केले नवल देवी,
सकळ समुदाय चोखियाचे घरी रिद्धी सिद्धीद्वारी तिष्ठते. रंगमाळा सडे गुडिया तोरणे आनंदे कीर्तने वैष्णवांची. असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती विमाने पाहाती सुरवर. तो सुख सोहळा दिवाळी दसरा ओवाळी सोयरा चोखियाशी. पहा, हा सुद्धा एक चमत्कार सोयराबाईंनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केलेला आहे. पंढरपूरच्या ब्राह्मणांनी चोखियाला छळलाय, पण चोखोबाच्या घरी विठ्ठल जेवण्यासाठी आला, देव जेवण्यासाठी आला. आणि मग त्या म्हणतात की रिद्धी सिद्धी दारात उभे आहेत. विठ्ठल म्हणजे विष्णू रिद्धी सिद्धी दारात उभे आहेत. रंग माळा गुड्या तोरणे सर्व उभं केलेलं आहे. आणि मग जेव्हा देव चोखोबाच्या घरी जेवायला आला तेव्हा असंख्य ब्राह्मणही आले. विमानातून सूरवर दूरवर लोक पाहतात. दिवाळी दसरा साजरा केला जातो आणि या आनंदामध्ये सोयराबाई काय करत आहेत? चोखोबांना ओवाळत आहेत. असं एक सुंदर वर्णन या सोयराबाई काय करतात? या विठ्ठलाच्या त्यांच्या घरी येऊन जे जेवण झालेलं आहे केलेलं आहे विठ्ठलानं त्याचं करतात. ही सुद्धा एक प्रकारची चमत्कृती आहे आणि या चमत्कृतींच्या माध्यमातूनच संत आपल्या मनातल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण करताना दिसून येतात. परंतु आज जेव्हा आपण या इतिहासाकडे पाहतो तेव्हा निश्चितच मनाला एक खंत वाटून जाते की एवढा महान व्यक्ती, एवढा महान कवी, एवढा लोकोत्तर पुरुष आपल्यामध्ये असताना केवळ मंदिरात जाऊन त्याने विठ्ठलाचं दर्शन घेतलं म्हणून त्यांना जी शिक्षा झाली ती निश्चितचपणे लाजिरवाणी आहे आणि एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी आहे. त्या काळातलं समाज मन हे निश्चितच बधीर झालेलं असावं किंवा त्या व्यवस्थेमध्ये समाजाची न्यायबुद्धी सुद्धा कुंठित झालेली असावी. चोखोबांच्या जीवनातला जो अमृत शुद्धीकरणाचा प्रसंग आहे तो संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेल्या एक चोखा मेळा चरित्र यामध्ये त्यांनी चितारलेला आहे. त्यामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलं की इंद्रानं स्वर्गातून अमृत कलश तिथं आणला होता. तो चोखोबाच्या अंगणात ठेवला. त्या अमृत कलशाचं शुद्धीकरण करायचं आणि हे शुद्धीकरण देवानं चोखा मेळा आणि सोयराबाई यांच्या हातून करून घेतलं. याबद्दल संत एकनाथ महाराज काय लिहितात पहा. चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती स्त्री ते वाढीती चोखियाची. अमृताचे ताट इंद्रे पुढे केले शुद्ध पाहिजे केले नारायण. चोखियाची स्त्री चोखा दोघे जण शुद्ध अमृतकन केले देवा. चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत एका जनार्दनी मात काय सांगू. या ठिकाणी देवानं त्याच्या अमृत कलशाचं शुद्धीकरण चोखोबाच्या घरी येऊन केलेलं आहे. चोखोबाच्या घरी त्यांच्या अंगणामध्ये अमृत कलश ठेवला आणि चोखोबा आणि त्याची स्त्री म्हणजे सोयराबाई या दोघांनी त्याला स्पर्श करून अमृत कलशाचं काय केलं? शुद्धीकरण केलं. त्यांचा दुसराही एक अतिशय प्रसिद्ध अभंग आहे तो म्हणजे येई येई गरुड ध्वजा विटे सहित करीन पूजा. आता संत चोखोबा महाराज हेच सोयराबाईंचे गुरु. मग चोखोबांचे गुरु कोण? तर चोखोबांचे गुरु म्हणजे नामदेव. नामदेव महाराज हे पुन्हा एकदा एखाद्या केंद्रकाप्रमाणे आहे. नामदेव महाराजांनी जे शोषित पीडित समाजातले लोक आहेत ह्या सर्व लोकांमधली भक्तीची ऊर्जा जागृत केली आणि वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली एक समतेची गुढी उभारली. त्रास अवहेलना सोसली परंतु आपला संप्रदाय आणि आपला विचार प्रभावीपणे मांडला की आजही त्या विचाराची पाळंमुळं गावागावात आणि माणसापर्यंत आपल्याला पोहोचलेली दिसून येतात. त्यांच्या काळामध्ये नामदेव शिंपी, येसोबा खेचर, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कुणबी तुकुब्बाराय, सेना न्हावी, सावता माळी, दासी जनी, गणिका कान्हो पात्रा आणि या सर्वांमध्ये सर्वात जास्त शोषित म्हणजे त्या काळातला समाज म्हणजे महार समाज. आणि या महारवाड्यात जन्मलेल्या चोखोबांनी विठ्ठलाच्या पायाशी जोहार मांडला, जाती व्यवस्थेला चूड लावली आणि केवळ एकट्यानं नाही तर पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, बंका मेहुना, मुलगा कर्मवेळा संपूर्ण कुटुंब जाती व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले. आणि आज सर्व संप्रदायामध्ये अतिशय आदरानं चोखोबांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं नाव घेतलं जातं. मात्र त्यांना छळणाऱ्यांचा लवलेशही आज आपल्याला कुठे दिसून येत नाही. आणि त्याचा परिणाम आज चोखोबांची पालखी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या बरोबर मानाने पंढरपुरी जाते. जीवन कालामध्ये त्यांनी जातीचा त्रास सहन केला मात्र आज समाजानं त्याचं पापक्षालन केलंय की काय असं म्हणावं इथपर्यंत वारकरी संप्रदाय बदललेला आपल्याला दिसून येतो.
चोखा महाराज स्वतः एवढे हीन समजले गेलेले, आणि त्यात चोखोबाची बाई म्हणजे अजून हीन. मेलेली ढोरं ओढून नेता नेता चोखोबाने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला अचंबित करते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईंचे स्थान इतर संतांपेक्षा निश्चितच कमी नाही, किंबहुना आपल्याला ते स्थान वरचे मानावे लागेल. कारण कुठलाही ज्ञानाचा घरी वावर नाही, फार मोठ्या ज्ञानी माणसाची उठबस नाही. वेदशास्त्र पुराणे यांचं फार काही कौतुक किंवा कोड कौतुक किंवा फार मोठं त्याचं अवडंबर घरामध्ये नाही. घरामध्ये एकच ज्ञानाचा स्रोत, तो म्हणजे चोखोबा. जेव्हा त्यांना खूप त्रास होत होता, तेव्हा सगळीकडून हिनवलं जात होतं, तेव्हा त्या लिहितात की आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये, आमचं पालन करील बा कोण, तुझं विन जाण दुज्या. देवा, आमच्या दशा आता विपरीत झाली, ते ब्राह्मण आम्हाला मारतायत, आम्ही काय गुन्हा केला, आम्ही तर फक्त तुझी भक्तीच केली, तरी आम्हाला मोकळून काढत आहे. त्यामुळं आम्हाला काय करतो, पोटामध्ये घे, आमचं पालन कर. आम्ही खालच्या जातीत जन्माला आलेलो आहोत, आम्हाला कितीही तुम्हाला भेटावं वाटलं तर देवा, आम्हाला तुम्हाला भेटण्याचं सौभाग्य लाभत नाही. मग काय म्हणतात सोयराबाई, काबा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हा भले, आम्ही बैसलोसी दारी, दे दे म्हणून मागले हरी, घेऊन बैसलासे बहुतांचे, गोड कैसे तुम्हा वाटे, ही नीत नव्हे बरी, म्हणे चोकियाची महार. सोयराबाई विठ्ठलाला भांडत आहे, तुम्ही आमचं काय भलं केलंय, माझा नवरा तुमची एवढी भक्ती करतो, अभंग लिहितो, गातो, नाचतो, तुमच्या दारात कायम उभा असतो, तुम्ही सगळ्यांचं चांगलं केलंय, सगळ्यांचं गोड केलंय, आम्हाला मात्र दे दे हारी म्हणून तुम्हाला भीक मागावून जगावं लागतं. मग तुम्ही आमचं काय भलं केलंय, ही तुमची वागायची रीत बरी नाही. संत सोयराबाई नामदेवाचा जो अद्वैताचा सिद्धांत आहे, ईश्वर आणि माणूस एकच आहे, चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे, हा अद्वैताचा सिद्धांत आणि भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे नामाचा उच्चार. फक्त नामाचा उच्चार करा, तुमचं जीवन कृतकृत होणार आहे. या दोन गोष्टींवर सोयराबाईंनी भर दिला आणि त्यांची शिकवण ही अशाच प्रकारे. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, सुखाचे हे नाम आवडीनं गावे, वाचे आळवावे विठोबासे, संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा गजर सर्व काळ, काम क्रोधाचे चलेची काही, आशा मनुष्या पाही दूर होती, आवडी धरुणी वाचे म्हणे कोणी हरी हरी, म्हणत असे महारी चोखियाचे. काय लागत नाही हो, फक्त देवाचं नाव घ्या, आवडीनं विठ्ठलाचं नाव घ्या, सुखानं विठ्ठलाचं नाव घ्या, तुमची भक्ती पूर्ण होईल, तुमचा संसार सुखाचा होईल. सदैव नामाचा गजर असू द्या. जेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये नामस्मरण सुरू असतंय, तेव्हा काम क्रोध या षडरिपूंचं तुमच्यावर काहीही चालत नाही. तुमच्या आशा इच्छा सगळ्या दूर पळून जातात. आणि म्हणूनच आवडीनं काय केलं पाहिजे, हरिहरी म्हटलं पाहिजे, असं चोकियाची मारी तुम्हाला सांगत आहे. बघा किती साधा सरळ सोपा उपदेश. खरं तर या अशा अभंगाचं निरूपण आणि विवेचन करण्याची सुद्धा गरज नाही. सहज वाचला आणि उच्चारला आणि वाचलं की ते पार मनाला कळून जातं आणि मनाला आनंदित करतं, आपल्याला योग्य दिशा टाकतं. त्यांचा दुसरा एक असाच अतिशय सुंदर अभंग आहे, तो म्हणजे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, नाही भेदांचे ते काम, पळून गेले क्रोध काम, देह असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही, पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महार. अवघा रंग एक झालाय. जेव्हा आपण श्रीरंगाच्या म्हणजे देवाच्या विठ्ठलाच्या रंगामध्ये जेव्हा रंगून जातो, तेव्हा सर्व रंग एक होतो. ईश्वर मी याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तू मी देव सगळे आपण एकच होतो, एकाच रंगामध्ये रंगून जातो. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पंढरीच्या विठ्ठलाला पाहिल्याबरोबर तुझं माझं हे सगळं गेलं. आता हा भेदाचं काही काम नाही. आपल्यामध्ये माणसातला असलेला भेद हा संपून गेलेला आहे. क्रोध काम यांचं सुद्धा या ठिकाणी काही काम नाही. देह असून विदेही, देह असून सुद्धा विदेही आपण झालेलो आहोत आणि सदा समाधिस्थ झाल्याचं आपण पाहत आहोत. आणि हे सगळं पाहणं दूर गेलेलं आहे. सर्व रंग एक झाल्यामुळे, सर्वजण ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन झाल्यामुळे आता काहीही उरलेलं नाही. आणि असं सांगणाऱ्या संत सोयराबाई म्हणतात की म्हणे चोखियाची महारी. अशा प्रकारे
संत सोयराबाई या काय करतात तर सर्वांना मार्गदर्शन करतात. माणसाचं यश अपयश विवेचन हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आज कोण कुठे आहे यावरून त्याचं यश मोजण्यापेक्षा सुरुवात कोणी कुठून केली यापासून ते यश मोजलं गेलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख येत राहतात आणि त्या सुख दुःखाविषयी संत सोयराबाई लिहितात की अवघे दुःखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेच. आपल्या दुःखामध्ये कोणी येत नाही, बायको मुलं सगळे काय करतात सुखाचेच सोबते असतात. हिंदीमध्ये गाणं आहे सुख के सब साथी दुःख में न कोय. अगदी तसंच सर्वजण सुखाचे सोबते, बायको मुलं काही नाही, सर्व सुखाचे साथी आहेत. दुःख आले की सर्व काय करतात पळून जातात. एवढा महान उपदेश या एका दलित संत असलेल्या संत चोखोबाच्या पत्नी असलेल्या संत सोयराबाईंनी आपल्या रसाळ गोड वाणीने आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला दिलेला आहे आणि संपूर्ण संप्रदायामध्ये त्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. संत सोयराबाई या कवी आहेत, महिलावादी कवी आहेत. अशाच प्रकारचे अभंग किंवा अशाच प्रकारच्या रचना, स्त्रीवादी रचना या जगाच्या इतिहासामध्ये पण होऊन गेलेल्या. जगातली पहिली स्त्री कवयित्री ती म्हणजे एन हेडुएना. ती एका इनाना मून आणि नॅन या देवाची पुजारी. सुमेरियन संस्कृतीमध्ये इसवी सन पूर्व काही हजार वर्षांपूर्वी त्यांचा उल्लेख आढळतो की त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे ईश्वराच्या स्तुतीमध्ये आणि जेणेकरून या पाप क्षालनासाठी येणाऱ्या लोकांना पापापासून मुक्ती देण्याचं काम त्यांनी सुमेरियन संस्कृतीमध्ये केलं होतं असं मानलं जातं. त्यानंतरची पहिली महिला इंग्रजीमधली कवी म्हणजे ज्युलियन किंवा तिचं दुसरं नाव नॉर्विक. ती एक नन होती आणि तिनं रिव्हिलेशन ऑफ लव्ह हे 1395 साली हे लिहिलेलं आहे. अगदी त्यांच्याच समकालीन अशा या सोयराबाई सुद्धा आहेत. म्हणजे साहित्यिक प्रगतीच्या दृष्टीनं युरोपीय देश आणि भारत विशेषतः महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय हा फार काही मागे नव्हता हे असं आपल्या लक्षात येतं. महिलांनी लिहिणं याला इंग्लिशमध्ये ब्रेकिंग ऑफ ग्लास सेलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे काचेची जी काही छत आहे, काचेचं जे काही आवरण स्त्रियांच्या भोवती लावलं होतं की त्यांनी हे करायचं नाही ते करायचं नाही, त्या तोडून बाहेर आल्या आणि त्यांनी लेखन केलं. 13व्या आणि 14व्या शतकांमध्ये अनेक काही महिला कवयित्री या देशामध्ये होऊन गेले. आपण त्यांची थोडीशी चर्चा करू म्हणजे आपल्याला संत सोयराबाईंचं वेगळेपण आणि मोठेपण लक्षात येईल. पहिल्या संत आहेत संत गंगादेवी. 14व्या शतकातल्या कवयित्री आहेत. या संस्कृत कवयित्री होत्या, विजयनगर साम्राज्यामध्ये होत्या. त्या विराकंपराया नावाच्या एका राजपुत्राच्या पत्नी होत्या आणि विराकंपराया हा राजा बुक्कराया ज्यानं विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना केली त्याचा हा पुत्र होता. म्हणजे या एका राजाच्या सुनबाई होत्या. आणि त्यांनी कशावर लिहिलं तर पर्शियन आणि तुर्क यांच्यावरील जो विजयनगर साम्राज्याने विजय मिळवला होता त्याच्यावर मधुरा विजयम नावाचं काव्य त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे एका राजघराण्यातील स्त्री या ठिकाणी कवयित्री आहे आणि सोयराबाई हा एका दलित गावकुसा बाहेरच्या व्यक्ती. त्यामुळे सोयराबाईंचं मोठेपण अधिक ठळकपणे आपल्याला दिसून येतं. तर दुसरे आहेत त्या म्हणजे लाल्लेश्वरी. यापूर्वीच्या पाहिलेल्या त्या म्हणजे गंगादेवी होत्या. त्या राजा बुक्कराया याच्या सुनबाई आणि मधुरा विजयम नावाचं काव्य त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतरच्या आहेत लाल्लेश्वरी. त्या भारतीय गूढ कवयित्री आहेत. काश्मीरी भाषेमध्ये त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे आणि याही शैव पंथाच्या कवयित्री. त्यानंतर कन्नडमध्ये अक्कम महादेवी या 12व्या शतकातल्या कवयित्री. त्यांचं लेखन हे वचन साहित्य म्हणून प्रसिद्ध आहे. आजही लिंगायत संप्रदायामध्ये अक्कम महादेवी यांची मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते. त्यानंतरच्या आहेत त्या म्हणजे गंगासती. 12 ते 14वे शतक भारतीय कवयित्री आहेत, संत कवयित्री आहेत. आणि त्यानंतर चोल साम्राज्यामध्ये अवाईयार नावाच्या तमिळ या सुद्धा राजकवी. या सर्व कवयित्रींचा विचार केला असता आपल्या लक्षात येतं की या सर्वांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सुदृढ सजग ज्ञानी माणसांनी भरलेली, ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या लेखनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन सुद्धा दिलं गेलेलं. या उलट एका दलित समाजात असलेल्या सोयराबाई ज्यांचा पती एक संत आहे आणि फक्त कौटुंबिक ज्ञानाची पार्श्वभूमी याशिवाय दुसरं काहीही नसताना केवळ आपली प्रज्ञा, ज्ञान, चिंतन, सात्विक विचार आणि संत नामदेवांचा सहवास, संत नामदेवांचं मार्गदर्शन यामुळं संत सोयराबाई या
संतपदामध्ये एखाद्या ध्रुव ताऱ्यासारख्या अढळ स्थानावर आज विराजमान आहे. मोठमोठ्या कवींनी, मोठमोठ्या लेखकांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. मोठमोठ्या गायकांनी, राष्ट्रीय स्तरावरच्या मोठमोठ्या गायकांनी त्यांची भजनं गायलेली आहेत. हे सर्व यश ही त्यांना छळणाऱ्या लोकांच्या तोंडावर उडलेली एक सनसनीत पण आवाज न करणारी चपराक आहे असं मला वाटतं. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी या महान सोऱ्याबाईंना आपण अभिवादन करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करूया आणि थांबूया. पुन्हा एकदा विनंती की सर्वांनी पॉडकास्ट ऐकावं, आपल्या सहकारी मित्रांपर्यंत पोहोचवावं आणि हा प्रेमाचा संदेश सगळीकडे पोहोचवावा. धन्यवाद. जय शिवराय.